मुंबई ही क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि देशातनं राज्यातनं अनेक लोक यानाच्या कामासाठी मुंबईला येतात आणि मुंबईला आल्याच्या नंतर त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, मुंबईत काय व्हायचं, क्रिकेट हा अनेक पिढीचा दर्शन आहे. त्यांची इच्छा असते की आपण आता काही गेम नसला तर ग्राउंड जाऊन बघूया, पण इथं ग्राउंडशिवाय दुसरं काही नाही. तर फार दिवस MCAमध्ये आमच्या चर्चा होती की जगात सगळीकडं क्रिकेटचं म्युझियम आहे, तो आपल्याकडे नाही. आणि मला आनंद आहे आत्ता जी MCAची कमिटी त्यांनी त्याचा पुढाकार घेतला. एक अतिशय उत्तम प्रकारचं म्युझियम हे या ठिकाणी उभारलं जातं. Mumbai cricket has such a rich history. I do remember when I was growing up, for me to be able to go and see the autograph books. My uncle had got Madhav Mantri, who captained Mumbai, who was president of Mumbai Cricket Association as well. His autograph books, were all. So those were things that fascinated me. It was in a way a little bit of an incentive. Look, I also want, my autograph to be there maybe 20 or 30 years down the road. It's such a rich history that it needs to be showcased to the world. मॅक्झिमम भारताला जर प्लेयर्स कोणी दिले असतील तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिले. मॅक्झिमम चॅम्पियनशिप जर तुम्ही बघितलं रणजी ट्रॉफीच्या तर मुंबईने दिले. तर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडनंच भारतातल्या सगळ्या क्रिकेटप्रेमी रसिकांची एक्सपेक्टेशन असते. शरद पवार साहेबांबरोबर आम्ही मॅक्झिमम टाइम जे काय सजेशन्स असतील किंवा चांगल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा भारतीय क्रिकेटसाठी काय चांगलं करता येईल त्यांचे जे व्ह्यूज असतात किंवा त्यांचं जे विजन असतं ते आम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी नेहमीच त्यांचे सजेशन्स घेत असतो. We are implementing this one of the most iconic museum and the iconic stadium, that is Wankhede Stadium, with the name of Shri Sharad Pawarji, who has given immense sacrifices and development to Mumbai cricket. 2019ला आम्ही या कमिटीवर आलो तेव्हापासून म्युझियम बनवण्याचे आमचे प्रयत्न चालू होते. मुंबईमध्ये जसं म्हटलं तसा जागेचा प्रॉब्लेम असतो, पण मग ते जागेचा प्रॉब्लेम असताना आपण कसं म्युझियम करायचं तर त्याच्यावर थोडे विचार झाले. या म्युझियममध्ये एकत्रितपणे आल्यानंतर तिथे बघितल्यानंतर तो अभिमान वाटणार त्याला. आपल्याला मिळालं ही आपली परंपरा आहे, भारतीय परंपरा आहे, आपले मुंबईचे क्रिकेटर्स आहेत. आदरणीय रिस्पेक्टेड शरद पवार साहब का जो ड्रीम था, he wanted to fulfill it. He should open his museum with his own hand, and he should see that whatever dreamt he saw it long time back, it's fulfilled now. मी इथे गेलो होतो साहेबांचं बारामतीला म्युझियम बघायला. साहेब म्हटलं खूप छान केलं तुम्ही. मग मला म्हणाले आपण काय ना करत, पण आमच्याकडे जागा नाही सर. मग किती जागा लागेल तर आता हे गरवारे क्लबच आपलं 3rd फेज जो चालू होता ना त्यावेळी मी साहेबांना सांगितलं सर ती एक 10,000 स्क्वेअर फूट आपल्याकडे आहे, त्याच्याकडे आपण इनिशियली आपण स्टार्ट करू. आणि मग हल्ली जी डिजिटल पद्धतीचं आहे की त्याच्यामध्ये कमी जागेमध्ये पण आपण जास्त दाखवू शकतो. पण हे भारतातलं एक अतिशय आकर्षक असं म्युझियम असेल. What began as a vision long ago is today a reality. Under the guidance of Hon. Shri Sharad Pawar, the MCA's Dream Museum has been completed in just 6 months. A modern space powered by technology and passion. Featuring 23 sections, 200+ artifacts, and immersive interactive experiences, the museum captures the heart of Mumbai's cricketing legacy. It is set to become one of the premier destinations in India's cricketing history. तुम्ही जर फुटबॉल बघितलं युरोपमध्ये किंवा बाकी कंट्रीजमध्ये तसं आज भारतात किंवा एशियन कंट्रीजमध्ये क्रिकेटला पण आज तेवढंच मोठं स्थान आहे. तर हा गेम या म्युझियमच्या माध्यमातून अजून वाढेल, कारण मुंबईतलेच टुरिस्ट नव्हे तर भारतातनं येणारे टुरिस्ट या म्युझियममध्ये येतील, याचा इतिहास ते जाणून घेतील आणि हाच इतिहास आपल्याला येणाऱ्या काळात क्रिकेटला ग्रो करण्यासाठी यूज होईल.